नमस्कार, सुप्रभात. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दादर इथल्या चैत्यभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. चैत्यभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरती आधारित छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शन दालनामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासातील दुर्मिळ अशी छायाचित्र प्रदर्शित करण्यात आली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी इथे राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर सकाळी 9:30 वाजता पुष्पार्पण करतील आणि अभिवादन करतील. गावोगावी मिरवणुका काढून बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन केलं जात आहे. सर्वत्र निळे झेंडे आणि पंचशील ध्वजाचं दर्शन घडतंय. भीमगीतांची आज खास रेलचेल पाहायला मिळते. विशेष म्हणजे आज मुंबईतल्या चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखोंची गर्दी उसळणार आहे. अधिक माहिती थेट घेणार आहोत नागपूरमधून संजय तिवारी यांच्याकडनं. संजय, एकीकडे आज आपण बघतोय मोठ्या संख्येनं भीम अनुयायी जे आहेत ते दाखल झालेले असतील आणि संपूर्ण परिसरामध्ये जे वातावरण आहे ते भारलेलं पाहायला मिळत असेल. अगदी बरोबर. केवळ बाबासाहेबांचे अनुयायी किंवा बौद्ध बांधवच नाही तर सर्व जाती धर्माचे लोक इथे दिवसभर येताना दिसतात. आज सकाळपासूनच त्याची सुरुवात झालेली आहे. दूरदूरच्या गावावरून लोक सकाळच्या बसने किंवा ट्रेनने जसे पोहोचले तसे ते दीक्षाभूमीकडे येताना दिसत आहेत आणि हळूहळू गर्दी आता वाढायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो ही तीच स्मारक वास्तू आहे जिथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी लाखो अनुयायांच्या सोबत धम्म दीक्षा घेतली होती आणि इथूनच एका नव्या धम्मक्रांतीची भारताच्या सामाजिक इतिहासात सुरुवात झाली होती. आणि आता हा जो परिसर आहे तो अत्यंत वेगळ्या पद्धतीनं विकसित झालेला आहे. भारतीय संविधानाचं प्रिएम्बल इथे आपल्याला आपण पाहू शकतो. गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांचे जे आठवणी आहेत त्या आठवणी जागे करणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत. बोधिसत्व वृक्ष इथे आहे. तर एकूणच काय, आज दीक्षाभूमीचा हा एकूणच परिसर अत्यंत भारावलेला अशा परिस्थितीमध्ये आहे आणि लोकांची गर्दी सातत्यानं वाढते आहे. मुख्य म्हणजे लहान मुलांना आणि नव्या पिढीला घेऊन येताना लोक दिसत आहेत. आणि आम्ही जेव्हा त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकूण काय व्यक्तिमत्व होतं आणि त्यांनी काय बदल घडवला ही पुढच्या पिढीला कळावं यासाठी पुढच्या पिढीला, नव्या पिढीला, तरुणांना, लहान मुलांना सोबत घेऊन लोक इथे येताना दिसत आहेत. 14 एप्रिल हा आज महत्त्वाचा दिवस आहे. बाबासाहेबांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या शहरातून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आलेले आहेत आणि इथे पवित्र अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी ते दीक्षाभूमीच्या स्तूपामध्ये जात आहेत. नक्कीच आज दिवसभराचा काय स्वरूपाचा कार्यक्रम असणार आहे, काय रूपरेषा आहे तिथली काही कळू शकेल का? अगदी बरोबर. आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि या दिवशी कित्येक लोक धम्मदीक्षा घेतात आणि बौद्ध धम्माशी निगडीत जे काही धार्मिक ज्या रीती आहेत, परंपरा आहेत त्यांचं पालन केलं जातं. त्याची काही विविध आयोजनं इथे केलेली आहेत आणि याशिवाय दिवसभर गर्दी राहणारच आहे. सुमारे लाखभर लोक आज इथे दीक्षाभूमीला पवित्र अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी येतील. याशिवाय जे लोक इथे येत आहेत ते नागपूरच्या संविधान चौकात, ज्याला आपण रिझर्व्ह बँक चौक म्हणतो, तिथे सुद्धा येतात. तिथे आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि तिथे माल्यार्पण करण्यासाठी लोक येतात. काल रात्री उशिरापर्यंत तिथे वेगवेगळ्या भागातून, नागपूर शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून रॅली येत होत्या, विविध संघटनांच्या रॅली येत होत्या आणि तिथे रात्री 12च्या ठोक्याला भंतेजी जे आर्य सुरेई ससाई आहेत त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला आणि अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रमाला सुरुवात झाली. संविधान चौकात सुद्धा लोक येत आहेत आणि सर्वप्रथम दीक्षाभूमीला येत आहेत. नक्कीच
तुमच्याकडनं अधिक माहिती घेऊच, मात्र आता अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाणार आहोत. मुंबईमधनं नेमकी कशा स्वरूपाची तयारी सुरू आहे याबद्दल माहिती त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. अक्षय, मुंबईतली कशा पद्धतीची तयारी सुरू आहे? प्रज्ञा, मी मुंबईच्या दादर चैत्यभूमी परिसरामध्ये आहेत आणि चैत्यभूमी परिसरामध्ये जोरदार तयारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त करण्यात आली. आपण जर बघितलं तर हा दीपस्तंभ आहे. या ठिकाणी या स्तंभाला देखील मोठ्या प्रमाणात फुलांची रोषणाई करण्यात आलेली आहे. एकूणच आपण जर बघितलं तर हा पूर्ण परिसर सजवण्यात आलेला आहे. आकर्षक अशी रोषणाई या संपूर्ण चैत्यभूमी परिसरातील रस्त्यांवर करण्यात आलेली आहे. यासोबतच चैत्यभूमी मध्ये आज या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन हे देखील भरवण्यात आलेलं आहे. त्यांची जी दुर्मिळ चित्र आहे त्याचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. आणि चैत्यभूमीचं वैशिष्ट्य हे आहे की राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यासोबतच राज्यपाल असतील, हे सगळे जे महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी आहेत हे या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असतात. 9:30 वाजताच्या सुमारास राज्याचे राज्यपाल हे या ठिकाणी येतील. CP राधाकृष्णन त्यांच्या माध्यमातून माल्यार्पण केलं जाईल, पुष्पहार अर्पण करून. त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 134व्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं जाणार आहे. त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे देखील येतील आणि त्यांच्या माध्यमातून आज अभिवादन केलं जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण दादर, शिवाजी पार्क, प्रभादेवी परिसरामध्ये आज केलं जाते. पोलिसांचा चोख असा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, कारण कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उद्भवू नये या अनुषंगानं मुंबई पोलिसांनी देखील तयारी केलेली आहे. आणि आपण बघतोय डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून असेल किंवा इतर बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची पाहणी केली जाते, कारण सुरक्षेच्या दृष्टीने देखील हा परिसर तितकाच महत्त्वाचा आहे. प्रज्ञा, नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी अक्षय आणि संजय. मुंबई आणि नागपूरमधून आमचे प्रतिनिधी आपल्याला या संपूर्ण अर्थातच आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रमासंदर्भात माहिती देत होते.